सम्राट सरसेनापती बाळासाहेबांना मानाचा मुजरा करून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आमचा स्वाभिमान आणि पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांना वंदन करते आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके नेते, शिवसेना पक्षाचे आमचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय विनायकजी राऊत साहेब, सुभाषजी बने साहेब, माझ्या अगदी कॉलेज जीवनापासून माझ्या साथीला असलेले आमचे दत्ता दळवी साहेब, आमचे आदेश बांदेकर आणि सर्वच मान्यवर मंडळींच्या समोर आदर राखते आणि माझे 2 शब्द सुरू करते। आज तुम्हा सगळ्यांना सगळ्यात प्रथम जय महाराष्ट्र। आणि आपण शिवसैनिक आहोत तर जोरात व्हायला पाहिजे जय महाराष्ट्र। कारण बाळासाहेबांनी स्वतःच्या नावाची घोषणा केली नाही, ज्या राज्यात आपण राहतो ते राज्य मोठं झालं पाहिजे यासाठी त्यांनी महाराष्ट्राला मोठं केलं, कारण महाराष्ट्राला त्यांनी प्रथम प्राधान्य दिलं। त्यामुळे कधीही आम्ही सुद्धा फोनवर बोलताना हॅलो नाही म्हणत जय महाराष्ट्र म्हणतो, त्यामुळे आम्ही म्हणतो जय महाराष्ट्र। आज खरं तर दिवाळीचा सण आहे, सगळीकडे दिवाळी उत्साहात आहे। मी ज्या कोकणातून येते तिकडे भात कापणी जोरात चालू आहे। मी स्वतः 12 दिवस भात कापणी करून आज तुमच्या समोर उभी आहे आणि मला काही वाटत नाही, अतिशय सुंदर भात कापणी केली आहे, तुमच्या भाषेत टॅनिंग बिनिंग करून आले। पण आपला सगळ्यात मोठा सण दिवाळी आणि या दिवाळीच्या सणाला महागाईने जे आपलं कंबरडं मोडलंय, त्यामुळे आपण कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला जी काय तारेवरची कसरत करावी लागते ती एक संसार चालवणाऱ्यालाच कळते। पण ज्याची पिसं काढून सोडलेल्या कोंबड्या, ज्याने आयुष्यात संसार करूक नाही ना ते का देश चालवक जमतलो काय? म्हणजे ज्याने संसार करूक नाही तो देश चालवता। आमच्या मालवणीत एक म्हण आहे, बायल नाही बिराड आणि टिंब टिंबक बांधला शिराड। ती अवस्था आहे आमच्या परिधान मंत्र्याची। असा तुमका थोडासा मागे नेतय, कारण आपण सगळे शिवसैनिक आहोत। उद्धव साहेबांनी बराच काही भोगलेला असा, पण त्या भोगण्याची शृंखला उद्धव साहेबांची ज्या 2014 सुरू झाली, आपल्या जनतेची भारतीयांची सुरू झाली, थोडासा तुमका मागे नेतय। आठवा 2014 अण्णा हजारे जंतर मंतरवर लोकपाल विधेयकासाठी थैथयाट करत होते। रामदेव बाबा सुद्धा त्यांच्या बाजूला बसले होते। आज मला तर वाटतं अदानी अंबानी नंतर सगळ्यात जास्त संपत्ती रामदेव बाबांची असायला हवी। सास बहू सिलेंडर घेऊन रस्त्यावर महागाईसाठी किंचाळत होत्या आणि महंगाई की बढ़ती मार अब की बार ह्या घोषणा किंचाळून आपले कान किटले होते आणि त्या अच्छे दिनाला भुलून आपण सगळ्यांनी यांना निवडून दिलं। आज 9 वर्ष झाली। 9 वर्षात काय झालं? झालं ना, बरंच काही झालं। आधार कार्ड बँकेला लिंक झालं, जनधन खाती झाली, थाळ्या वाजवून झाल्या, दिवे पेटवून झाले, घर घर तिरंगा फिरवून झाला। आमच्या कोकणात मेरी माटी मेरा देश म्हणून घागरीतनं माती फिरवून झाली। सगळं काय झाला। वास्तवात काय झालंय माहिती आहे का? वास्तवात आपल्या भारताची बेकारी जी 21% होती ती 29% गेली। भारताचं कर्ज, भारताच्या डोक्यावरचं कर्ज 2014 साली $461 बिलियन होतं, ते आता $1669 बिलियन म्हणजे 4 पट वाढलं। आणि हे कर्ज भारताचं म्हणजे तुमच्या आमच्या डोक्यावर आहे। आणि हे सगळं करणारे आज देशात बसलेत। यांची पहिला भ्रष्टाचार कोणता असेल आठवून बघा, नोटाबंदी। संध्याकाळी 8 वाजता प्रधानमंत्री आपल्या टीव्हीवर आले आणि आपल्याला काय सांगितलं? भाई और बहनों, 500 और 1000 के नोट महज एक कागज का टुकड़ा बन के रह जाएंगे। अरे पण रांडी जानो, त्या तुकड्याचा हिशोब सुद्धा तुम्ही आम्हाला दिला नाहीत। ही वस्तुस्थिती आहे ना, त्या तुकड्यांचा हिशोब मिळाला नाही। किती काळा पैसा आपल्या देशात आलाय याची कुठे मोजदाद झाली। पण या नोटाबंदीचा सगळ्यात जास्त फायदा एका राजकीय पक्षाला मात्र झाला। मी हे विधान जबाबदारीने करतेय, कारण त्या राजकीय पक्षाने 20% कमिशनवर हाच पैसा रेग्युलर करून दिला। आणि त्यानंतर यांचा दुसरा भ्रष्टाचार म्हणजे कोरोना काळातला PM केअर फंड। या PM केअर फंडामध्ये आपण सगळ्यांनी फुलाची पाकळी दिली। प्रत्यक्षात काय झालं तर माहिती अधिकारातून म्हणजे RTI ऍक्ट मधून PM केअर बाहेर काढला गेला। आज PM केअर मध्ये किती पैसे आहेत, किती खर्च झाले आपल्याला कुणाला काहीच माहिती नाहीये। पण यानंतर मात्र भारतीय जनता पार्टीच्या फंडात प्रचंड वाढ झाली। आज त्यांच्या पक्षाचा फंड हा 1917 कोटी आहे आणि त्यांची स्थावर मालमत्ता 6000 कोटी रुपये। आज तुम्ही बघाल तर प्रत्येक शहरात त्यांची कॉर्पोरेट ऑफिसर दिसतात। आमच्या कणकवलीतलाच ऑफिस जाऊन बघा, कॉर्पोरेटाक लाजवतलो असा ऑफिस काढल्या ना।
ही आज त्यांची मालमत्ता आहे. म्हणजे कुठल्या तरी एका पक्षाच्या विकासासाठी आज आपल्या देशाला पणाला लावलेलं आहे. दुसऱ्या बाजूनी म्हणायला गेलं तर 2014 साली गुजरातचं फसवं विकास मॉडेल आणि फसवा विकास दाखवत प्रतिभा नसलेले स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात असलेला एक माणूस आपल्या अख्ख्या भारतभर त्याचं तोंड दाखवलं गेलं आणि त्याचं तोंड पेट्रोल पंपापासून ते संडास मुतारीपर्यंत सगळीकडे त्यांचं तोंड दिसत होतं. आणि त्यांनी काय केलं तर मी कसा चांगला आहे आणि गुजरात कसा मी विकसित केला फक्त हेच दाखवलं. आणि याच माणसाने आपल्याबरोबर आज तुम्ही त्याची परिस्थिती बघाल तर 15 माणसांची टीम ही फक्त फोटो काढायला फिरत असते. गणपतीला पाठमोरा राहून कॅमेरामॅनला नमस्कार करणारा हा एकमेव भारतातला माणूस आहे. याच माणसाने 2014ला संसदेच्या पायरीवर डोकं ठेवून नमस्कार केला. आज बरोबर 9 वर्षांनी संसद अडगळीत काढली. ज्या संसदेचं उद्घाटन करताना त्यांनी म्हटलं यत्र नार्यस्तु पूज्यते रमते तत्र देवतः, त्याच संसदेच्या उद्घाटनाला भारताच्या महिला राष्ट्रपतींना फक्त त्या आदिवासी आहेत म्हणून प्रवेश नाकारला किंवा आमंत्रणच दिलं नाही. ज्या वेळेला संसदेचं उद्घाटन होत होतं त्याच वेळेला माझ्या देशाची शान असलेल्या माझ्या महिला खेळाडू यांच्या खासदाराच्या अत्याचाराविरोधात बाहेर भांडत होत्या आणि आतमध्ये त्या अत्याचार करणाऱ्या खासदाराचा सत्कार चालू होता. मणिपूरमध्ये माझ्या महिलांची धिंड निघत होती आणि हा माणूस इथे जाणं तर दूर त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार नव्हता. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला तेव्हा या 56 इंच छातीच्या माणसाने 3 मिनिटं संसदेत त्याच्यावर शब्द काढले. त्याच्या पुढे काहीच नाही. मग हे काय चाललंय याचा कुठेतरी विचार करायला आपल्याला वेळ आलेली आहे. खरं सांगायचं तर सांप्रदायिकतेच्या नावावर आपल्याला झुलवत ठेवलंय आणि भारताच्या अर्थकारणाचं खाजगीकरण नाही तर अदानीकरण झालंय. आणि या अदानीकरणाचे सगळे आपण शिलेदार खरं तर भोगतोय पण आपल्याला ते लक्षात येत नाहीये. यशवंतरावांचा बाळासाहेबांचा सुसंस्कृत महाराष्ट्र आज खोक्यांच्या आमदारांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. ही आमची संस्कृती कधीच नव्हती. ती आज संस्कृती इथे रुजू घालते. आणि ही जर संस्कृती मोडायची असेल तर खऱ्या अर्थाने यांची हुकुमशाही प्रवृत्तीकडे चालणारी जी वाट आहे ती थांबवायला हवी. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा भाकरी बदलण्याची गरज आहे. दुसरं एक तुम्हाला साधं उदाहरण देते की आपण अनेक गोष्टींचा विचार करतो. आज आमच्या कोकणातलं बघाल तर दोडामार्ग सारख्या तालुक्यामध्ये 60% जमिनी केरळ यांनी घेतलेल्या आहेत. तिकडे रबर प्लांटेशन सुरू आहे. ज्या रबरावर चिमणी सुद्धा बसत नाही असं रबर प्लांटेशन सुरू आहे. तिकडे आमच्या मुलांना साधी नोकरी सुद्धा दिली जात नाही. का तर तिकडे केरळ्यांनाच नोकरी दिली जाते. त्या भागातला जो आमदार होता ज्याला आम्ही खोके आमदार म्हणतो, ज्याचे सध्या दोन्ही हात तुपात आहेत, तो आमदार ज्याला कोरोना काळात साधं मास्क वाटायला पैसे नव्हते तो आज 10,000 भाडं भरून 1.5 लाखाचे बॅनर लावतोय. आज तलाठी भरती सुरू झाली जिल्ह्यामध्ये. 100 रुपये फॉर्मची किंमत होती. आज महाराष्ट्रात ती 1000 रुपये आणि 1000 रुपये भरून तलाठी भरतीला बसलेली मुलांना कुणीतरी एक स्टे आणतं, तलाठी भरती थांबते. आज आरोग्याची भरती थांबलेली आहे. म्हणजे गावात राहून विकास होत नाही म्हणून पोटा पाण्यासाठी मुंबईला यायचं तर मुंबईत आज काय परिस्थिती आहे. वेदांता फॉक्स असेल किंवा इतर सर्व कंपन्या या महाराष्ट्राच्या बाहेर चालल्या आहेत. म्हणजे जगायचं कसं हा झाला रोजगारीचा प्रश्न. पण त्याचबरोबर प्रदूषण काय. आज आपल्याला सांगायला मला अतिशय दुःख होतंय की एअर क्वालिटी लेवल AQL ज्याला म्हणतात ती सगळ्यात चांगली असते 55%. आज आपल्या मुंबईची AQ लेवल आहे 158%. आज सकाळीच मी बातमी वाचली की आज पाऊस पडला म्हणून ती AQ लेवल मागे येऊन 90 वर आली आहे. म्हणजे प्रदूषण त्याचबरोबर विकास नाही, हाताला रोजगार नाही, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आज हे जे परिधानमंत्री आहेत ते आपलं शिक्षण लपवतात. मला प्रश्न पडतो खोटं पदवी दाखवायची काय गरज आहे. या महाराष्ट्राने गाडगे बाबांना कधी त्यांचं सर्टिफिकेट विचारलं नाही. गाडगे बाबांनी आपल्या योगदानाने महाराष्ट्रात आज नाव कमवलं. आज त्यांच्या नावावर PhD चालू आहे पण यांना छुप्या सर्टिफिकेट दाखवावे लागतात. का गरज आहे सर्टिफिकेट दाखवायची. या सगळ्याचा कधीतरी तुम्ही विचार केलाय का. म्हणजे रंग आणि बिल्ला मिळून जे काय भारताचं वाटोळ चालू आहे ते वाटोळ जर थांबवायचं असेल आणि खऱ्या अर्थाने भारताला जर योग्य दिशेवर न्यायचं असेल तर भाकरी परतण्याची गरज आली आहे. हे खोके सरकार, आमदार आपल्या दारी सरकार आपल्या दारी नावं जे काय गावात धुमाकूळ घालतोय हे थांबवायची गरज आहे. आपण म्हणतोय की कोकणातलं मी सांगताना देशाचं का सांगते कारण संसदेत ज्यांच्याकडे 5वी बहुमत आहे, संसदेतल्या बहुमतावर जे काहीही करू शकतात पण त्यांना ते करायचं नाहीये आणि म्हणून ती गोगडी भिजत ठेवलेली आहेत. आणि पुढे सांगायचं गेलं तर असंच पुढे गेलात
तर अनेक प्रश्न त्या लोकांनी तसेच बांडगुळीत बांधून ठेवलेत. आपला मुलगा गावात नोकरी मिळत नाही म्हणून मुंबईला येतो, कुठल्या तरी फॅक्टरीत नोकरी करतो आणि मग आईक फोन लावता, आहे माका होय जेवणच जाणार नाही गो, वासन माका जेवण जाणार नाही. आणि मग काय होतंय, आई म्हणते बाबा महिनाभर गावात ये, तुका जेवण घालते, मग तू बरो झालंच काय जा. इथे प्रदूषण, गावात रोजगार नाही. मुंबईचा माणूस रिटायर होतो, त्याची इच्छा असते कोकणात जायचं, पण त्या कोकणात आज काय केलंय, जेव्हा हे चांगले चांगले प्रकल्प तुम्ही मुंबई बाहेर किंवा महाराष्ट्राबाहेर घालता, कोकणात तुम्ही बारसू आणि नाणार देता. ज्या मुसलमानांचा तुम्ही राग करता त्या मुसलमान कंपनीचं असलेलं आणि 7 ते 8 देशांनी नाकारलेला नाणार आणि बारसू तुम्ही आमच्या माथ्यावर मारता आणि आमचं हिरवगार निसर्ग, आमचा हिरवागार कोकण तुम्ही नेस्तनाबूत करायला निघालाय. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर कोरोना काळात आमच्या उद्धव साहेबांनी अतिशय उत्तम काम केलं. अरे हे म्हणतात आमचे उद्धव साहेब घरात बसून होते. अरे भडवीच्यानो, आमचा बाप घरात बसून जे ज्याला जमलं ना ते तुम्हाला बाहेर पडून जमलं नाही. जे स्वतःला योगी म्हणवतात, अर्धा तास गंगेची पूजा करतात, त्यांच्या राज्यात गंगेत प्रेत वाहत होती. हे जे विकासाचं मॉडेल सांगतात गुजरात, त्या गुजरातात प्रेतांना अग्नी देण्यासाठी 3-3 दिवस वाट पाहावी लागत होती. आणि आमच्या जिल्ह्यात उद्धव साहेबांनी जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट निर्माण होत होते. हा आमचा उद्धव साहेबांचा काम आहे. आणि तो माणूस इतका योगी आहे, मी म्हणते खऱ्या अर्थाने कोण